शासकीय, निमशासकीय पातळ्यांवर राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या अभियानाचं फलित नेमकं काय असतं हा संशोधनाचा विषय आहे. अनेकदा पंधरवडे, सप्ताह, जनजागृती मोहिमांमधून केवळ साजरे करण्याचे सोपस्कार पार पाडले जातात, अशीच स्थिती दिसते. नुकत्याच झालेल्या रस्ता सुरक्षा पंधरवड्यात एस.टी. प्रशासनानं आपल्या गाड्यांमधून होणारा प्रवास सुरक्षित आहे का हे पाहण्याची तसदी घेतल्याचं दिसत नाही. हे आज आसुर्ले इथं झालेल्या विचित्र अपघातानं स्पष्ट झालंय. उतरे इथली शुभश्री लहू पाटील ही आसुर्ले इथल्या आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. ती आज सकाळी सोनुर्ले ते पन्हाळा एस.टी. बसमधून प्रवास करत होती. शुभश्री आसुर्ले इथं बसमधून उतरत असताना बसमधील चेकर प्लेट अचानकपणे सरकली आणि शुभश्री खाली पडून बसच्या इंजिनमध्ये अडकली. सुदैवानं इंजिन बंद असल्यामुळं शुभश्रीचा जीव वाचला, पण तिच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालीय. शिक्षकांनी शुभश्रीला पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. प्रवाशांसाठी धोकादायक ठरलेल्या या एस.टी. बसवर चालक म्हणून जयसिंग भीमराव पाटील तर वाहक म्हणून संदीप विष्णू गायकवाड हे काम करत होते. बसमधील प्लेट ज्या धोकादायक पद्धतीनं निघालीये ते बघून बस चालू असताना हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. एकीकडं रस्ता सुरक्षितता अभियान साजरे करण्याचा फार्स करायचा आणि दुसरीकडं एस.टी. गाड्यांच्या सुरक्षिततेकडं दुर्लक्ष करायचं, हा एस.टी. प्रशासनाचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर बेतणारा असल्यानं एस.टी. प्रशासनानं आपल्या कारभारात सुधारणा करणं गरजेचं आहे.